शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे 28 ऑक्टोबर रोजी आंदोलन केलं जाणार आहे। किसान का हल बेईमान नहीं, दिल्ली की कलम बेईमान हो गई अशा शब्दांत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी जोरदार हल्ला केलाय। पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसानं हाहाकार माजवलाय। पुण्यातील पाषाण येथे 140 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। राज्याच्या वार्षिक ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरवणारे मंत्री समितीची बैठक येत्या 29 सप्टेंबरला होईल अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे। शेतकऱ्यांना वीज बिलाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी कुसुंबी योजनेअंतर्गत 90 ते 95% अनुदानावर सौर कृषी पंप दिले जाणार आहेत। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्याचे आदेश पणन संचालकांना देण्यात आले। गावकीने एकत्र येऊन आपापल्या जागा पाणंद रस्त्यासाठी सोडल्याचं आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावानं घालून दिलंय। शासनाने ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असून सर्व्हर डाऊनमुळे ॲपवर पिकांची नोंद करणे डोकेदुखी ठरतंय।